सोलापुरातील बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। हत्या प्रकरणातील 11 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। 11 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाईल। बाळासाहेब सर्वदे मनसे विद्यार्थी सेनेचे नेते होते। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वादातून सर्वदे यांची हत्या झाली आहे। तर बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणात अमित ठाकरे आज सर्वदे कुटुंबियांच्या भेटीसाठी सोलापुरात आले होते। अमित ठाकरे यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। बाळासाहेब सर्वदेंच्या लहान मुली आणि पत्नीला धीर देताना अमित ठाकरे स्वतः देखील भावूक झाले होते। बाळासाहेब सर्वदे मनसे विद्यार्थी सेनेचे नेते होते। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वादातून सर्वदेंची हत्या झाली आहे। भाजपवाल्यांना मला एवढंच विचारायचं, तुमची पातळी एवढी पडली आहे, पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी। मला वाटतं समोरच्या पक्षात आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत। मी जसं बघून आलो ना, तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे या घराची परिस्थिती काय। आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका। अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही। मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो, पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही। मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे। एक मोठी बातमी समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। माजी महापौर शुभा राऊळ यांनी राजीनामा दिल्याची महत्त्वाची बातमी आहे। शुभा राऊळ भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। या क्षणाची महत्त्वाची बातमी, माजी महापौर शुभा राऊळ यांनी राजीनामा दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये आता त्या पक्ष प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।